मुंबईत भाजपने ठाकरे सेनेचा धुव्वा उडवत जोरदार मुसंडी मारली आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे। काँग्रेस शिवसेनेसह आरपीआयने देखील मुंबईचं महापौरपद पटकावलं होतं, मात्र आता भाजपने 90 पारची मुसंडी मारली आहे। यंदा एकनाथ शिंदेंच्या साथीने उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि काही प्रमाणात मराठी मतांसह मुंबईत सर्वाधिक जागा पटकावल्या, त्यामुळे भाजपच्या महापौर पदाचा आता मार्ग मोकळा झाला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे महापालिकेच्या प्रभाग 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकरांना उमेदवारी दिली होती। अंदेकर कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली। मात्र तरीही लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर या तुरुंगात असतानाही त्यांच्यावर पुणेकरांनी मतांचा वर्षाव केला, तर यात रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला। राज्यभरात प्रचंड राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या, अत्यंत चुरशीने लढवल्या गेलेल्या 29 महापालिका निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले। त्यामुळे राज्याच्या राजकारणातील सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय। विशेषतः सत्ताधारी महायुतीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखीन भक्कम बनलंय। प्रमुख शहरांचा कारभार हाती येणार असल्याने महापालिका निवडणुकांना मोठं महत्त्व प्राप्त झालंय। भाजप राजकीय रणसंग्रामाला सामोरे गेलेल्या अनेक शहरांचा आता कारभारी बनलाय। महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यात महाविकास आघाडीत पडलेली फूट आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीच्या समोर उभे केलेले उमेदवार यामुळे झालेले मतविभाजन भाजपच्या पथ्यावर पडलं असून भाजपने पुण्यात 100 पार केली आहे। महापालिकेच्या इतिहासात भाजपने एखादी सत्तेचा नवा विक्रम प्रस्थापित केला। मात्र त्याचवेळी पुण्यात मागील काही निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा संजीवनी मिळाली आहे। काँग्रेसने या निवडणुकीत तब्बल 16 जागांवर विजय मिळवला। महापालिका निकालाच्या दिवशी विजयाच्या मिरवणुकीला परवानगी नसल्याने जिंकलेल्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह पक्ष निवडणूक कार्यालयाच्या बाहेर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी पक्षाचा झेंडा फडकवत आनंद साजरा केला, तसेच ठिकठिकाणी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला। मात्र निकालानंतर धक्का बसलेल्या दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता, तर दुसऱ्या बाजूला मात्र भाजप कार्यालयासमोर आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शहरात राजकीय गोंधळाचं वातावरण दिसत होतं। महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच लढत असल्याचं चित्र निर्माण झालं। त्यातच अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची सगळी हवा काढून घेतली। यामुळे निवडणूक पूर्णतः महायुतीने आपापसातच लढली आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आपली उपस्थिती देखील पूर्णपणे दाखवू शकले नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत संगनमत केल्यानंतर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच उरली होती, परंतु हे दोन्ही पक्ष शहरात आघाडी करून उमेदवार रिंगणात उतरू शकले नाही, तर पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी पक्षाला शहरात अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं होतं। महापालिकांच्या निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेचे आभार व्यक्त केलेत। त्यांनी म्हटलंय की राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिलेत। आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावलीये, हेच या निकालातून दिसून येतंय। हा कौल केवळ राजकीय विजय नसून राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणारा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे। महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे। त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्याचवेळी विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलं, असं म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांचं देखील मनोबल वाढवलंय। बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला पाडला। यावरून अभिनेत्री कंगना रणावत हिने न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात तिच्या घरावर कारवाई केली होती। त्या घटनेची आठवण काढत कंगना म्हणाली की ज्या लोकांनी मला शिव्या घातल्या, मला धमकी दिली, माझं घर पाडलं, मला अत्यंत वाईट बोलले, मला महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली, आज महाराष्ट्रानं त्यांना सोडलंय। मला आनंद आहे की महिलांचा द्वेष करणाऱ्यांना, धमक्या देणाऱ्यांना, या माफियांना जनता जनार्दनाने त्यांची जागा दाखवली आहे, असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। बेकायदेशीर वाळू उपसा आणि गौण खनिजांच्या तस्करी प्रकरणी झालेल्या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती घपाड सापडलाय।
चक्क नोटांच्या बंडलांनी भरलेलं कपाट पाहून तपास अधिकारीही थक्क झाले. ही कारवाई बिजू जनता दलाचे नेते मोठे कंत्राटदार ऋषिकेश पाडी यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर करण्यात आली आहे. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात ही छापेमारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2 कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली असून सोबतच महागड्या गाड्या आणि मालमत्तेची कागदपत्रही ईडीने ताब्यात घेतली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर नोबेल पुरस्कार मिळाला. व्हाईट हाऊसमध्ये व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरोना मचोडा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मचोडा यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार दिल्याचं म्हटलं जातं. गेल्या महिन्यात मचोडा यांना व्हेनेझुएलातील हुकुमशाही विरुद्धच्या अटळ लढ्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 8 युद्ध थांबवल्याचा दावा केला, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान संघर्षाचाही समावेश आहे. त्या बदल्यात ट्रम्प यांनी वारंवार नोबेल शांतता पुरस्काराची मागणी केली होती.